जय हिंद मित्रांनो. येणाऱ्या पोलीस भरती परीक्षेसाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण 15 प्रश्न घेऊन आलेलो आहोत. त्याचे उत्तरे आणि स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भारताचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे? तर याचं उत्तर आहे उत्तर पूर्व गोलार्ध. भारत जो आहे आशिया खंडातील एक देश आहे आणि त्याचे जगामध्ये स्थान पाहिले तर उत्तर पूर्व गोलार्धामध्ये येते. नंबर 2, भारताचे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण कोणते? तर भारताचे दक्षिणेकडील सर्वात ठिकाण इंदिरा पॉईंट. इंदिरा पॉईंट हे निकोबार बेटातील सर्वात दक्षिणेकडील ठिकाण आहे, जे भारताचे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण समजले जाते. नंबर 3, भारताची परमाणु कोणत्या रेखावृत्तावर आहे? तर भारताची परमाणु 80 डिग्री 30 मिनिट पूर्व रेखावृत्त, जे रेखावृत्त अलाहाबाद या ठिकाणी आहे किंवा मिर्झापूर या ठिकाणी. या ठिकाणावरून भारताची वेळ निश्चित केली जाते. भारताला किती देशांच्या सीमा लागून आहेत? 7 देश. यामध्ये सर्वात जास्त सीमा बांगलादेश या देशाची आहे आणि सर्वात कमी सीमा अफगाणिस्तान. नंबर 5, भारत व चीन दरम्यान कोणती सीमारेषा आहे? मॅकमोहन ही सीमारेषा भारत आणि चीन या 2 देशांदरम्यान आहे. अशाच प्रकारे रॅडक्लिफ, ड्युरँड हे देखील प्रश्न मागील पोलीस भरतीमध्ये विचारलेले आहेत. अंदमान निकोबार बेटे कोणत्या महासागरात आहेत? याचं उत्तर आहे बंगालचा उपसागर. भारताचा रेखावृत्तीय विस्तार किती आहे? भारताचा रेखावृत्तीय विस्तार 68 डिग्री पूर्व ते 97 डिग्री 24 मिनिट या दरम्यान भारताचा रेखावृत्तीय विस्तार पसरलेला आहे. जर अशा प्रकारचे प्रश्न हे येतच असतात, तर रेखावृत्तीय विस्तार विचारला असल्यास पूर्व हे फिक्स असते त्यामध्ये ऑप्शनमध्ये, तर ते तुम्ही ध्यानात ठेवा. कर्कवृत्त भारताच्या किती राज्यामधून जाते? तर 8 राज्यामधून कर्कवृत्त जाते. तर ते राज्य पुढील प्रमाणे: गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोरम या 8 राज्यामधून कर्कवृत्त जाते. आणि याचप्रमाणे पुढचा प्रश्न: भारताचे परमाणु रेखावृत्त किती राज्यामधून जाते? कर्कवृत्त आणि परमाणु रेखावृत्त हा दोन्ही वेगवेगळा प्रश्न आहे. तर भारताचे परमाणु रेखावृत्त 5 राज्यामधून जाते. यामध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उडीसा आणि आंध्र प्रदेश या राज्यांचा समावेश होतो. भारताचा अक्षवृत्तीय विस्तार किती आहे? 8 डिग्री 4 मिनिट 28 सेकंद उत्तर ते 37 डिग्री 6 मिनिट 53 सेकंद हा भारताचा अक्षवृत्तीय विस्तार आहे. अक्षवृत्तीय विस्तार विचारल्यास यामध्ये उत्तर दिशा ही कन्फर्म असते. त्यामुळे जर तुम्हाला परीक्षेमध्ये ऑप्शन आले तर त्यामध्ये 2 पूर्वचे असतात आणि 2 उत्तरचे. यावरून पण तुम्ही 2 ऑप्शन कट करू शकतो. भारताची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? तर भारताची पूर्व पश्चिम लांबी 2933 किलोमीटर आणि भारताची उत्तर दक्षिण लांबी 3214 किलोमीटर. असा पण प्रश्न येऊ शकतो. भारताची पूर्व पश्चिम लांबी ही
उत्तर दक्षिण लांबीपेक्षा कमी आहे. चूक की बरोबर, हे पण लक्षात ठेवा तुम्ही. भारताला एकूण किती किलोमीटर लांबीचे सागरी सीमा लागलेली आहे? तर याचं उत्तर आहे 7517 किलोमीटर एकूण सागरी सीमा. आणि जर मुख्य सीमा बोलली तर 6100 किलोमीटर. सर्वात जास्त समुद्रकिनारा कोणत्या राज्याला लागून आहे? याचं उत्तर आहे गुजरात. आणि सर्वात जास्त गुजरातला आणि सर्वात कमी गोवा या राज्याला समुद्रकिनारा लागला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं तर रत्नागिरी या जिल्ह्यास सर्वात जास्त समुद्रकिनारा लागला आहे. भारताचे क्षेत्रफळ जगाच्या किती टक्के आहे? याचं उत्तर आहे 2.42%, 2.42. जगाचे एकूण 2.42 इतके क्षेत्रफळ भारताचे आहे. आणि भारताचा क्रमांक क्षेत्रफळामध्ये 7वा क्रमांक लागतो. भारताची लोकसंख्या जगाच्या किती टक्के आहे? 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या ही 17.50%. मागच्या परीक्षेला पण हा प्रश्न येऊन गेलेला आहे. यामधले सर्व प्रश्न रिपीट झालेले आहेत. आणि सध्या पाहायला गेलं तर भारताची लोकसंख्या ही सध्याच्यानुसार 1 नंबरला भारताचा प्रथम क्रमांक लागतो लोकसंख्येनुसार. तर हे होते आपले 15 प्रश्न. आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपले टेलिग्राम चॅनल आहे, त्यावर पण असेच खूप सारे प्रश्न आहेत. त्यांचा सराव करण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. धन्यवाद. जय हिंद.